नमस्कार, जय महाराष्ट्र. मी रोहन निर्मळ. गेले 8 वर्ष झालं आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी म्हणून मला ओळखताय. काल मी राजीनामा दिला आणि बऱ्याच जणांनी मला फोन केले की बाबा याचं कारण काय? बऱ्याच जणांना म्हटलं की आपण भेटून बोलूया. बऱ्याच दिवसापासून ही खदखद चालू होती. पक्ष किंवा राजसाहेब ठाकरे यांच्यावर माझा कोणताही राग नाही आहे. पक्षाबद्दल माझं कोणतंही दुमत नाही आहे. महाराष्ट्र सैनिकांनी माझ्यासोबत जे राहून मला बळकटी दिली, मला जे माझ्यासोबत राहून जे काम केलं त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून ऋणी राहीन. पक्ष सोडण्याचं एकमेव कारण काय असेल तर सिस्टम. कारण की बघायला गेलं तर आपला हा भाग जो आहे हा ग्रामीण भाग आहे. इथं आपण पहिल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करत आलो. ज्या ज्या गावात शाखा नव्हत्या त्या त्या गावात शाखा लावल्या. ज्यांचं कुणाचा प्रश्न आपल्या ऑफिसला येतील त्यांचं 12 महिने 24 तास आम्ही लोकांसाठी काम केलं. पण हे करत असताना आमचं वलय कुठंतरी पक्षात वाढतंय हे ज्यावेळी लक्षात आलं त्याने मला माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे नागेश चौगुले यांनी आमची कुठेतरी पंख छाटायला सुरुवात केली. आणि आम्ही जे काम करतोय ते वरिष्ठांच्यापर्यंत पोचवायचं नाही. त्याचबरोबर निवडणुका लढवण्याच्या अनुषंगानं कोणतीच तयारी अशी काय दर्शवली नाही. कारण की मी विधानसभेची निवडणूक लढवली त्याचं कारण एकमेव होतं की आपण आपलं चिन्ह जे आहे ते घराघरातपर्यंत पोचावं. हे एकमेव उद्देश ह्या निवडणूक लढवण्यामागचा होता. निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर येणारी निवडणूक म्हणजेच नगरपालिकेची आणि त्याच्यानंतर आता ही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे. तर आपला राजकीय पक्ष आहे, आपली कुठली सामाजिक संस्था वगैरे नाही आहे. आपण निवडणुका लढवल्या पाहिजेत हा माझा पहिल्यापासून अट्टास होता आणि तो कायमस्वरूपी राहील. बघायला गेलं तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर आजपर्यंत मी जिल्हाध्यक्षांना वारंवार सांगत होतो की आपल्याकडं इच्छुक कार्यकर्ते आहेत आणि त्या महाराष्ट्र सैनिकांना आपण कुठेतरी उभारी देणं गरजेचं आहे. आणि ते पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवू इच्छित आहेत तर आपण त्यांना उभं करूया आणि त्या अनुषंगानं बैठक घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर पुढं काय करायचं, कसं करायचं, कुणाला द्यायची उमेदवारी हे सगळं आपण डिक्लेअर करून निवडणुका आपण लढवूया. भले पक्षाच्या माध्यमातून असेल तर पक्षाच्या माध्यमातून, जरी समजा इंडिया आघाडीच्या माध्यमातून तिसरी आघाडी सुद्धा करायचं आमचं मध्यंतरी सुरू होतं. या 2 दिवसात तुम्ही ते बघितलं असालच. तर ते सुद्धा सुरू होतं त्या माध्यमातून म्हटलं तर त्या माध्यमातून. हे सगळं होत असताना एकही बैठक आजपर्यंत जिल्हाध्यक्षांनी घेतली नाही. आज मी एक पक्षाचा विधानसभेचा मुख्य म्हणजेच जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं शेवटी माझ्यावर सुद्धा जबाबदारी आहे. आणि उद्या समजा आपण निवडणुका लढवल्या नाही तर पक्ष वाढणार नाही. माझं असं म्हणणं होतं की बाबा तळात ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती, कार्यकर्त्यांना निवडणुकीची संधी द्यायला पाहिजे होती, निवडणूक लढवायला पाहिजे होती. पण असं सुद्धा कुठे या ह्याच्यात दिसलं नाही. आणि काल रात्री अचानक फोन आला की एबी फॉर्म आपण देऊया आणि निवडणूक लढवूया. असं एका दिवसात पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत का? हा सुद्धा अंडरलाईन करण्यासारखा विषय होता. ही जी सिस्टम आहे सगळ्या सिस्टमला कंटाळून फक्त आणि फक्त म्हणजे एका माणसासाठी मी पक्षाला अजिबात नावं ठेवणार नाही. सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला भरभरून दिलेलं आहे. आणि साहेब माझे 100% म्हणजे देवाच्या ठिकाणी मी साहेबांना मानतो, आयुष्यभर मानत राहीन. साहेब दैवत राहतील. साहेबांच्यावर माझा कोणताही राग नाही. आणि याच्या अगोदर सुद्धा साहेबांच्याबद्दल जर कोण काही चुकीचं बोलला, आम्ही ज्या पद्धतीने भूमिका घेतल्या इथनं पुढे सुद्धा माझी तीच भूमिका राहील. पण एखाद्या माणसासाठी पूर्ण पक्षाची वाट लागणार असेल आणि त्याचं भागीदार जर आम्ही जर होणार असू तर कुठंतरी आपण थांबलेलं बरं असा निर्णय घेऊन मी काल राजीनामा दिला. बऱ्याच जणांनी तर्कवितर्क चुकीचे लावले की बाबा कुठल्या पक्षाची ऑफर आली का, इकडे जाणार आहे का तिकडे जाणार आहे, असं बरंच काय काय झालं. शेवटी मी पक्षासाठी काय केलंय हे कधीही तुम्ही तालुक्यातल्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना तुम्ही विचारा, तुम्हाला ते सांगतील.
तालुक्याबाहेरील राधानगरी तालुका असू दे, बुद्रगड तालुका असू दे, गडिंग्लजचे आमचे पदाधिकारी असतील, यांना तुम्ही विचारा की बाबा माझं पक्षासाठी काय योगदान आहे, तर तुम्हाला ते सांगतील. कारण की कसं होतंय, एकदा एखादा माणूस पक्षातून सोडून गेला की त्याला फक्त आणि फक्त ट्रोल करायचं, याच्या पलीकडे आतापर्यंत आपण बघितलं नाही. कुठंतरी तो का जातोय, काय अडचण आहे? कारण एखादा जातोय, एखादा गेला, ठीक आहे. चांगली माणसं चाललेत म्हणजे नेमकं का चाललंय ह्याचा पण कुठंतरी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि एकच माणूस 10-10 वर्ष जिल्हाध्यक्ष पदावर राहतोय आणि बाकीची फक्त खालची सारखी सारखी बदलत राहते बाकीचे पदाधिकारी. म्हणजे नेमकं काय, हे नेमकं कुठं पाणी मुरतंय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये जर बघितलं तर आपला पक्ष कुणाच्या दावणीला नेऊन बांधला हे अखंड तालुक्याला पण माहीत आहे आणि सगळ्यांनी बघितले पण ते. प्रत्येक वेळी आपला पक्ष कुठल्या तरी एका नेत्याच्या, सत्ताधारी नेत्याच्या दावणीला नेऊन बांधायचा आणि त्यातनं आपला स्वार्थ साधायचा. याच्या पलीकडे कोणतंही राजकारण आतापर्यंत इथं जात होताना बघितलं नाही. आम्ही म्हणजे लोकांसाठी काम करत असताना, पदाधिकाऱ्यांसाठी उभं करत असताना जे जे काय केलं ते सगळं पाण्यात घालायचं नाही. आपल्या आपल्यात कशी भांडणं लागतील याच्याकडे जाणीवपूर्वक, पालक म्हणून नाही तर भांडणं कशी लागतील आणि पक्ष कसा मोडकळीशील यासाठी प्रयत्न करणारी माणसं समजा जर जिल्हाध्यक्ष पदावर असतील तर काम करणाऱ्यांना कसं काम करायचं? पक्षांतर्गत विषय बोलणं हे बरोबर नाही. मला मोठ्या मनानं तुम्ही माफ कराल, महाराष्ट्र सैनिक माफ करतील हेही मला माहिती आहे. कारण की शेवटी कुणीतरी बोललं पाहिजे. प्रत्येक वेळी पदाधिकारी सोडून जातोय म्हणजे नेमकं काय कारण? कारण की मी 12 महिने 24 तास म्हणजे मला म्हणायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी पक्षाला वेळ देणारा कार्यकर्ता होतो. आणि असं का होतंय हे सुद्धा कुठंतरी पक्षानं सुद्धा याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि एक निर्णय जो आहे तो साहेबांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि इथला कुठलाही निर्णय हा साहेबांच्यापर्यंत जिल्हाध्यक्षांच्या आम्ही पोहोचवत होतो, पण जिल्हाध्यक्षांच्याकडनं जे काय ऑथेंटिक माहिती वर झाला पाहिजे ती जात नाही आहे. आणि या सगळ्याला कंटाळून आणि कुठेतरी पक्षाला म्हणजे जे काय उतरती लागणार या आपण सामील नको आणि आपण त्याचा भागीदार व्हायचं नाही म्हणून हा राजीनामा मी दिला आहे. आणि मी आता कोणत्याही परिस्थितीत हा राजीनामा मागे घेणार नाही आहे. माझं फायनल झालेलं आहे. मी राजीनामा घेणार. मी तुर्तास थांबणार आहे. मी अजून कोणत्या पक्षात जायचं किंवा कोणती वाट धरायची हे अजून काय फिक्स केलेलं नाही आहे. जे माझ्यासोबत येतील ते येतील, जे नाही येतील त्यांना ते माझी मैत्रीचे संबंध त्यांच्यासोबत कायमस्वरूपी राहतील. कधी त्यांनी मला फोन केला तरी मी त्यांच्यासाठी अहोरात्र पळून तिथंपर्यंत मी जायचा प्रयत्न करेन. ते सगळं माझ्याकडनं होईल. फक्त माझी विनंती आहे, फक्त सोशल मीडियावर आपला पक्ष मर्यादित न ठेवता ग्राउंड लेवलला सुद्धा पक्ष वाढणं हा खूप गरजेचा आहे. हे वाटल्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे. आणि कुठेतरी पक्षाने आत्मचिंतन करावं एवढीच नम्र विनंती आहे. तुर्तास हे पक्ष सोडत असताना, हा पक्ष सोडत असताना मला खूप वेदना झालेत. मी सकाळी 10 वाजता हा निर्णय घेतलेला होता आणि पत्र टाईप करून ठेवलं होतं. पण मी 4:30-5 वाजता ते पोस्ट केलं आणि साहेबांना सुद्धा मी ते पाठवलं. खूप वेदना झाल्या. कारण शेवटी कसं आहे, पक्ष इथं काहीच नसताना आम्ही पक्ष मोठा केला आणि आमच्याकडनं जे होईल ते आम्ही केलं. सत्ताधाऱ्यांना अंगावर घ्यायचं काम केलंय. वेळप्रसंगी मध्यंतरी मी गोकुळसारखं मोठं आंदोलन सुद्धा केलं. या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले. त्याचे केसेस चालू आहेत. सगळ्या गोष्टी होत राहतील. आम्ही त्याला कुठेही मागं पुढं बघणार नाही. आम्ही त्या गोष्टी सगळ्या करत राहू. फक्त सांगायचा उद्देश एवढाच आहे की फक्त सोशल मीडियावर पक्ष जिवंत न ठेवता ग्राउंड लेवलला पक्ष जिवंत ठेवणं हा खूप गरजेचं आहे. आणि हे होताना दिसत नाही आणि त्याचा भागीदार आपण व्हायचं नाही. परत परत मी हेच याच्यासाठी सांगतोय की बाबा माझा यात कोणताही दोष नसताना मला बाद करायचा प्रयत्न होणार होता. त्यामुळे मी यातनं काढता पाय घेतला आणि मी राजीनामा दिलेला आहे. तुर्तास एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.